नमस्कार. शिक्षक पात्रता परीक्षेची म्हणजेच स्टेटची तयारी आपण सगळेच करतोय. चला तर मग आज भारताविषयीच्या त्या महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करूया जे तुम्हाला परीक्षेत नक्कीच मदत करतील. हा एक प्रकारे तुमच्यासाठी यशाचा मार्गदर्शक ठरू शकतो. आपला उद्देश स्पष्ट आहे, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त ज्ञान मिळवणं. या विश्लेषणामध्ये आपण ते सगळे महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत जे परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात. तर तयार रहा. पुढच्या काही मिनिटात आपण भारताचा भूगोल, त्याची शासन प्रणाली, आपली समृद्ध संस्कृती आणि आजच्या काळातली त्याची प्रभावी कामगिरी या सगळ्याचा आढावा घेणार आहोत. हे सर्व विषय परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर आपला आराखडा असा असेल, आपण भारताच्या भौतिक रचनेपासून सुरुवात करणार आहोत. मग आपण राजकीय संरचना समजून घेऊ, त्यानंतर आपल्या समृद्ध संस्कृतीचा शोध घेऊ आणि शेवटी आज जगावर भारताचा जो प्रभाव आहे त्याने समारोप करू. चला मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. सर्वात आधी आपण भारताचा भौतिक भूगोल समजून घेऊया. भारत ही खरंच अविश्वसनीय भिन्नता आणि विविधतेने नटलेली भूमी आहे. भारताला 6 मुख्य प्राकृतिक विभागांमध्ये विभागलं जातं आणि प्रत्येक विभागाची स्वतःची अशी एक वेगळी भौगोलिक ओळख आहे. हीच रचना तिथल्या लोकांचं जीवन, त्यांची संस्कृती आणि अर्थव्यवस्था ठरवते. एक शिक्षक म्हणून हे समजून घेणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हे चित्र बघा, भारताची विविधता किती सुंदर आहे. एकाच देशात आपल्याला बर्फाने झाकलेली उंच शिखरं दिसतात, तर दुसरीकडे विशाल वाळवंटही पाहायला मिळतं. बरं, मग या इतक्या विशाल आणि विविध भूभागावर प्रशासकीय रचना कशी केली आहे ते पाहूया. नागरिकशास्त्राच्या दृष्टिकोनातून हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे. भारत हा 28 राज्यांचा एक संघ आहे. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की प्रत्येक राज्याचे स्वतःचे निवडून आलेले सरकार असते, जे त्या राज्याच्या प्रशासनाची संपूर्ण जबाबदारी सांभाळते. या राज्यांव्यतिरिक्त आपल्या देशात 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. नावाप्रमाणेच यांचं प्रशासन थेट केंद्र सरकारद्वारे केले जातं, म्हणूनच त्यांना केंद्रशासित असं म्हटलं जातं. तर यातला महत्त्वाचा मुद्दा काय आहे? तर भारत एक संघीय गणराज्य म्हणून काम करतो. म्हणजे इथे सत्ता केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये विभागलेली आहे. राष्ट्रपती हे जरी घटनात्मक प्रमुख असले तरी शासनाचे कार्यकारी प्रमुख पंतप्रधान असतात. परीक्षेसाठी ही रचना लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. चला आता राजकीय नकाशा समजून घेतल्यावर आपण भारताच्या लोकांची समृद्ध कहाणी, त्याचा इतिहास आणि तिथल्या चैतन्यमय संस्कृतीच्या माध्यमातून जाणून घेऊया. भारताचा इतिहास खूप प्राचीन आहे. सिंधू संस्कृतीसारख्या सुरुवातीच्या शहरी संस्कृतीने आणि मौर्य व गुप्त साम्राज्यांसारख्या शक्तिशाली साम्राज्यांनी भारताच्या भविष्याची पायाभरणी केली. आधुनिक भारतासाठी एक अतिशय महत्त्वाचा काळ होता, तो म्हणजे 19वे शतक. याच काळात अनेक महान समाजसुधारकांचा उदय झाला. राजा राममोहन रॉय यांच्यासारखी व्यक्तिमत्व पथप्रदर्शक ठरली. विचार करा, त्या काळात जेव्हा जुन्या रूढी परंपरा समाजात घट्ट रुजलेल्या होत्या, तेव्हा त्यांनी महिलांचे हक्क, आधुनिक शिक्षण आणि सामाजिक समानतेसाठी आवाज उठवला. त्यांच्या कार्यामुळेच खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचा पाया रचला गेला. हीच सुधारणा आणि सांस्कृतिक अस्मितेची भावना आपल्याला देशभरात साजऱ्या होणाऱ्या असंख्य सणांमध्ये दिसून येते. हे सण विविध समुदायांना एकत्र आणतात आणि विविधतेत एकता या आपल्या मूल्याला अधिक घट्ट करतात. चला आता आपण आधुनिक भारताने विज्ञान आणि अर्थव्यवस्थेत जगाला दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाकडे एक नजर टाकूया. भारतीय शास्त्रज्ञांनी नेहमीच जगात आपलं नाव मोठं केलंय. सी.व्ही. रामन यांच्या नोबेल पारितोषिक विजेत्या शोधापासून ते डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रगत क्षेपणास्त्र तंत्रज्ञानापर्यंत आपलं योगदान खूप मोठं आहे. आर्थिकदृष्ट्या पाहिलं तर भारत एक कृषीप्रधान देश आहे आणि दूध, कडधान्ये आणि मसाल्यांच्या उत्पादनात तर आपण जागतिक स्तरावर अग्रेसर आहोत. आता एक खूपच रंजक गोष्ट, भारताला जगाची फार्मसी असंही म्हणतात. यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. हे आकडे बघा, भारत जगातील 20% जेनेरिक औषधं पुरवतो. एड्सची लढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 70% जास्त अँटी-रेट्रोव्हायरल औषधं भारतातून जातात. यामुळे जगभरातल्या लोकांना परवडणारी आरोग्यसेवा मिळते. केवढं मोठं योगदान आहे हे! ही सगळी माहिती केवळ परीक्षेसाठी नाही, तर ही आपल्या भारताची एक अविश्वसनीय कहाणी आहे. एक भावी शिक्षक म्हणून ही कहाणी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे आणि त्यांना प्रेरणा देणे ही आपली जबाबदारी असेल. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.